गुड ह्यूमन बीइंग, व्हाट ऑल क्वालिटीज डू वी नीड? हमारे अंदर ऐसी कौन सी क्वालिटीज होनी चाहिए तब हम एक गुड ह्यूमन बीइंग कहलाएं? दूसरों की मदद नविश्ता, करना, दूसरों की मदद करना, सेल्फलेस रहना, है ना? सेल्फलेस का मतलब हम अपनी बारे में नहीं सोच के हम दूसरों के बारे में सोचें, राइट? और जब हम ऐसा करते हैं बेटा, तो हमारी लाइफ में बहुत प्रॉब्लम्स आती हैं, ठीक है, बहुत हर्डल्स आते हैं, बट हम लोगों को उसको ब्रेवली वी हैव टू फेस इट. सो व्हेन वी टॉक अबाउट अ ब्रेव हार्ट, जब हमने जो फर्स्ट 3 वर्ड्स ऑफ योर टाइटल सेज अ ब्रेव हार्ट, तो ब्रेव हार्ट का क्या मतलब हुआ? व्हाट इज, यू ऑल अंडरस्टैंड द मीनिंग ऑफ ब्रेव? ब्रेव का मतलब जानते हो ना? शूर, हाँ जी. तो आपके अंदर धैर्य, एक करेज होना चाहिए, आपके अंदर हिम्मत होनी चाहिए कि अगर आपको एक अच्छे इंसान बनने के रास्ते में, पथ पे अगर आपको मुश्किलें आती हैं, सो यू आर एबल टू फेस देम, ठीक है? और अब वो ब्रेवरी जो है, हम लोग कैसे, इट इज लाइक टेकन इन डिफरेंट सेंस. अगर हम एक साइंटिस्ट के टर्म में, एक साइंटिस्ट के रूप में बात करें, एक साइंटिस्ट के नजरिए से बात करें, तो उसके लिए ब्रेवरी की डेफिनेशन इज टोटली डिफरेंट, है ना? ह्यूमैनिटी की मतलब बिल्कुल ही डिफरेंट है. क्या मतलब हुआ? एक साइंटिस्ट के नजर से हम ब्रेवरी या ह्यूमैनिटी को हम कैसे देखते हैं? एक साइंटिस्ट, व्हाट इज द रोल ऑफ अ साइंटिस्ट? आप साइंस पढ़ते हो, सम ऑफ यू वांट टू बिकम साइंटिस्ट, तो वो क्यों, मतलब ऐसा क्या है जो आप साइंटिस्ट बनना चाहते हो, और एक साइंटिस्ट बनकर आप क्या करना चाहते हो? कोई गेस करेगा? साइंटिस्ट बन के आप क्या करना चाहते हो? आप चीजें इन्वेंट करना चाहते हो या चीजें डिस्कवर करना चाहते हो? ओके, इन्वेंट, राइट. बनाना क्या? इन्वेंट, अच्छा, इफ नाउ यू से इन्वेंट, सो व्हाट इज द डिफरेंस बिटवीन इन्वेंशन एंड डिस्कवरी? ये एक बहुत ही इंपॉर्टेंट चीज है विच यू नीड टू अंडरस्टैंड. व्हाट इज द डिफरेंस बिटवीन डिस्कवरी एंड इन्वेंशन? किसी भी चीज को, ओके, इन्वेंशन विदाउट मतलब, वेस्टिंग. हाँ जी नमस्ता, बोलो बेटा. इन्वेंशन मतलब बनाना और डिस्कवरी मतलब उसे घड़ाना, ऐसा ही होता है। डिस्कवरी का मतलब खोज, ठीक है? कोई चीज जो आपकी वहां पर थी और आपको वो दिख गई, आपने उसका डिस्कवर किया, आपने उसको खोज किया उसका, तो दैट इज डिस्कवरी. आप उसको बना नहीं रहे हो, ठीक है? जैसे व्हील वॉज इन्वेंटेड. आपको पता है वो जो व्हील है, जिसका ना केवल वो गाड़ियों को चलाता है, बल्कि व्हील का और भी बहुत जगह वो जो कॉन्सेप्ट ऑफ व्हील है वो यूज होता है, ठीक है? सो व्हील वॉज इन्वेंटेड इनिशियली, शुरू में वो इन्वेंट हुआ था, लेकिन उससे हम क्या क्या चीजें कर सकते हैं, वी डिस्कवर दैट. हम खोज करते हैं कि अच्छा, हम व्हील को गाड़ी में लगा दें तो हमारी गाड़ी चल पड़ेगी. उसी व्हील पर अगर हम चाक रख देते हैं तो हम पॉटरी करते हैं ना, व्हील घुमा घुमा के पॉट्स बनाते हैं. बनाते हैं कि नहीं बनाते हैं? है ना? आपने देखा होगा कुम्हार जो है कैसे वो बर्तन बनाता है, उसके ऊपर मिट्टी रखकर, कच्ची मिट्टी रखकर व्हील के ऊपर, है ना? तो व्हील के, यस, है ना? और यही व्हील का कॉन्सेप्ट यूज होता है हमारे टरबाइन्स में, जहां से कि हम पानी से बिजली बनाते हैं. जब उसके ऊपर बहुत तेजी से पानी दौड़ता है व्हील के ऊपर, तो हम उससे उसकी पोटेंशियल एनर्जी को, जो पानी की जो काबिलियत है, हम उसको यूज करते हैं बिजली बनाने में, राइट? तो व्हील का, तो हमने खोजा, हमने हमने डिस्कवर किया कि अच्छा, हम व्हील को हम इन चीजों के लिए यूज कर सकते हैं. लेकिन व्हील को जब शुरू में बनाया गया था, सो दैट वाज द इन्वेंशन. हमें नहीं मालूम था कि व्हील जैसी भी कोई चीज इन्वेंट हो सकती है, ठीक है? सो साइंटिस्ट जो होते हैं, दे ईदर दे इन्वेंट और दे डिस्कवर. नाउ इस लेसन में हम लोग मैडम क्यूरी का नाम आप लोगों ने सुना ही होगा. When you are studying science, you must have heard यस मैम। मैडम क्यूरी. उन्होंने क्या क्या चीज डिस्कवर की थी? शी डिड नॉट इन्वेंट, शी डिस्कवर्ड. व्हाट वाज दैट डिस्कवरी? व्हाट वाज द डिस्कवरी? उन्होंने यूरेनियम
मतलब खोज निकाला था। खोजना। उन्होंने, हाँ, और उन्होंने रेडियम और मतलब रेडियम की डिस्कवरी की थी, राइट। अब वो कैसे की थी हम उसको आज पढ़ना चाहते हैं, लेकिन उसको करने में उन्होंने किन किन मुश्किलों का सामना किया था, बिकॉज शी डिड नॉट हैव दैट काइंड ऑफ मनी ऑल्सो। मतलब एक तो होता है कि आपके पास बहुत सारा, यू आर बोर्न विद सिल्वर स्पून, कहते हैं कि आपके पास बहुत पैसा है, यू हैव रिसोर्सेज, और तब आप कोई चीज कर जाते हो। लेकिन जब आपके पास रिसोर्सेज बहुत मिनिमम होते हैं, या आपके पास इवन वो बेसिक चीज भी नहीं है लाइफ से रिलेटेड जो एक जीने के लिए एक इंसान को चाहिए, एंड स्टिल आप कुछ एक अच्छा काम इंसानियत के लिए इंसान के लिए कर जाती हो, ह्यूमैनिटी के लिए कर जाते हो, सो दैट्स कमेंडेबल। हम उसकी तारीफ करते हैं ना उन चीजों की। नो, ऐसे बहुत सारे साइंटिस्ट हैं, और ऐसे बहुत लोग हैं, ऐसे बहुत जिन, देखिए यहाँ पे आपका ये लाइन जो है यहाँ पर दी है उन्होंने, जो कि हमें ये फर्स्ट 4 लाइंस की मैं बात कर रही हूँ, जहाँ पे वो कहते हैं कि ऐसे कुछ लोग थे जिन्होंने हमें जो है अंधेरे से, हमें अंधकार से, इग्नोरेंस से, ठीक है, हमें नॉलेज की तरफ ले गए। नॉलेज का मतलब जस्ट, इट डजंट मीन बुक्स। नॉलेज का मतलब हमारा ज्ञान बढ़ाया, चीजों के बारे में हमें अवगत कराया, हमें बताया कि ये चीजें भी हैं। सो दैट इज नॉलेज। सो दे एनलाइटेंड अस, ठीक है, उस चीज के ऊपर रोशनी डाली। ऐसे मेन एंड वुमेन, उन लोगों ने, उनके अंदर कौन कौन सी क्वालिटीज होती हैं? What is the quality, what are the qualities actually that are required in such men and women who are actually working for humanity? उनको हम ब्रेव हार्ट के नाम से एक फ्रेज यूज किया गया है यहाँ पर, ब्रेव हार्ट। शुरू में देखो, अ ब्रेव हार्ट। सो ब्रेव हार्ट का क्या मतलब है? हिम्मत व करेज, ऐसा हार्ट, ऐसा दिल, ऐसी दिमाग जो बिल्कुल ही एकाग्रता के साथ एक काम करे, और उस रास्ते में अगर कोई कठिनाई आए तो हम उसका सामना कर सके, राइट। तो ऐसी स्पिरिट विच इज इनडोमिटेबल, आपको यहाँ पर ये वर्ड दिख रहा है, इनडोमिटेबल स्पिरिट दिख रहा है बच्चे? यस मैम। मैंने हाईलाइट कर लिया, ठीक है। देन ये क्वालिटीज हैं विच वी एक्सपेक्ट इन सच पीपल। ये मैं करेज, ग्रेट करेज, ये वाली सारी क्वालिटीज हैं, और मैं इनको इसलिए हाईलाइट कर रही हूँ सो दैट बाद में आपको जब क्वालिटीज मेंशन करनी हो कि ऐसे लोग जो दे वर्क फॉर ह्यूमैनिटी एंड साइंस, ओके, दे हैव मेड ग्रेट कॉन्ट्रीब्यूशंस, तो उनके अंदर कौन सी क्वालिटीज होनी चाहिए? सो दीज आर सम ऑफ द क्वालिटीज। इनडोमिटेबल स्पिरिट का क्या मतलब है? Indomitable spirit, although they have given you the meaning of indomitable, it's written unbeatable, but हिंदी में आप मुझे बताओगे, एक्सप्लेन करोगे indomitable spirit का क्या मतलब है? मैम मेरे हिसाब से वो हार नहीं मानने वाला। हार नहीं मानने वाला, यस। एंड व्हेन यू आर बीइंग फोकस्ड, जब आप बहुत फोकस के साथ अपना काम करते हो ना बेटा, तब आप कभी भी हार नहीं मानते हो, और कितनी भी मुश्किलें आए जाए। सो दीज आर सम ऑफ द क्वालिटीज विच आई हैव हाईलाइटेड। नाउ इन्हीं से रिलेटेड आपके लेसन में दे हैव गिवन यू एग्जांपल्स। एग्जांपल आपने ये ज्योग्राफी में पढ़ा होगा, कोलंबस एंड वास्को डिगामा, ठीक है, दुनिया की खोज में निकले और उन्होंने पूरे अर्थ का चक्कर लगाया। रॉबर्ट पियरे, रॉबर्ट पियरे जो है, जिन्होंने कि आपका नॉर्थ पोल गए थे, he had gone to North Pole and he discovered it actually, तो उनका नाम है। उसके बाद सर रोनाल्ड रॉस, जिन्होंने कि ये पता करा कि मच्छर से मलेरिया होता है। nobody knew it कि मलेरिया जो है कैसे होता है, तो उन्होंने, he was the one who actually discovered it. Now these are all discoveries बेटा, they are not inventions। इन्वेंशन तो नहीं किया था ना उन्होंने डिस्कवर किया था, बिकॉज नोबडी, इट एग्जिस्टेड बट वी डिड नॉट नो अबाउट इट। वो था लेकिन हमें नहीं मालूम था कि वो है, ठीक है। तो अब सबको पता चल गया डिस्कवरी और इन्वेंशन का डिफरेंस, यस मैम। right? So these are the people. Then came Hillary and Tenzing. They had reached the top of Everest. अब Mount Everest तो exist करता था,
बट उसके ऊपर जाके वहां पे वो एक्सपीरियंस करना, दैट वाज अ डिस्कवरी, दैट वाज नॉट इन्वेंशन. अदर देन दैट, मून था, बट मून के ऊपर कैसे जा क्या चीजें हैं, इट वाज डिस्कवर्ड ना बाय नील आर्मस्ट्रॉन्ग, जो पहली बार गए थे. तो उन्होंने ही तो डिस्कवर किया कि अच्छा यहाँ पर क्या है कि पानी भी नहीं है, यहाँ पे गड्ढे हैं, दे आर कॉल्ड क्रेटर्स, और यहाँ पे कैसा, मतलब हमारी तो अर्थ के ऊपर एटमॉस्फेयर है, वहां एटमॉस्फेयर है, ऑक्सीजन है कि नहीं है, ये सब चीजें डिस्कवर की थी ना, खोज की थी इन सब चीजों की. सो दीज आर ऑल पीपल हु हैव वर्कड फॉर ह्यूमैनिटी. उनके कॉन्ट्रीब्यूशंस दे वर ग्रेट. उन्होंने जो भी किया वो आज हमें कहीं ना कहीं मदद कर रहा है, ठीक है, और किसी ना किसी तरीके से मदद कर रहा है. तो ये तो हो गए एग्जाम्पल्स, और ऊपर आ गई क्वालिटीज जो ऐसे लोगों में होती हैं. और इसी के साथ इन नेक्स्ट पैराग्राफ दे टॉक अबाउट मैडम क्यूरी. What was the full name of Madame Curie and where was she born? What was the full name of Madame Curie? It was Marie Sklodowsky. She was a Polish woman. पोलैंड जो है बेटा, यूरोप में पोलैंड जो है एक कंट्री है, ओके, यूरोपियन कंट्री है, समझ गए. एंड शी वॉज बोर्न इन वॉर्सो, ये वहां पे पैदा हुई थी, और इनका नाम था, इट्स नॉट मारिया, इट्स मैरी स्क्लोवस्का, स्क्लोवस्के. ये डी जो है इट्स साइलेंट, ठीक है. और शी वॉज अ ग्रेट वुमेन. उन्होंने क्या किया था, शी हैड डिस्कवर्ड रेडियम, रेडियम उन्होंने डिस्कवर किया. द मेयर स्टेटमेंट दैट मैडम क्यूरी डिस्कवर्ड द रेडियम विल नेवर टेल द ट्रू स्टोरी of the extraordinary courage, determination and singleness of purpose. Singleness of purpose का क्या अर्थ हुआ बेटा? What is the meaning of singleness of purpose? What is the singleness of purpose? मतलब आप भटकते नहीं हो इधर उधर, आप अगर एक फोकस्ड हो, कोई आपने किसी एक कार्य को उठाया है, करना है, तो आप उसको पूरी एकाग्रता के साथ उस काम को करते हो. दैट इज कॉल्ड सिंगलनेस ऑफ पर्पस. देन शी वाज करेजियस, शी हैड डिटरमाइंड कि वो जो है ये डिस्कवरी करके ही रहेंगी. एंड इवन इन द फेस ऑफ, अब आप ये देखो, इन द फेस ऑफ एक्सट्रीम पॉवर्टी, पेन एंड सफरिंग. मैंने आपको जैसे बताया कि उनकी लाइफ में बेसिक नीड्स भी फुलफिल्ड नहीं थी, इन द सेंस कि मतलब एक खाना, प्रॉपर घर, है ना, ये चीजें भी शी डिड नॉट हैव. बट उनकी जो उनकी एक सोच थी वो बहुत बड़ी थी. शी वांटेड टू स्टडी साइंस, शी वांटेड टू गो टू पेरिस यूनिवर्सिटी. वहां जाके रह के पढ़ने के लिए भी उनके पास पैसे नहीं थे, ठीक है, उनके फादर नहीं उनको भेज सकते थे, बट वो फिर भी गई और उन्होंने फिर ये बड़े बड़े काम किए. इतना सब तो समझ में आ गया बेटा? I have simplified the lesson and I'll share the mind mapping also उसके साथ, ठीक है. यस मैम. ठीक है. अब उनका ये जो नाम था, that's Mary Skłodowska. She was born in Warsaw, Poland on November 7, 1867, जिनको कि हम मैडम क्यूरी के नाम से जानते हैं. उनके बहुत बड़े बड़े ड्रीम्स थे and one dream was to study science in Paris. मैं हाईलाइट करती जा रही हूँ जो भी आपको important आपके points हैं. She wanted to study in Paris, but her father could not afford the expense for this, so Mary took a job as a governess. अब उनके पास पैसे नहीं थे पढ़ने के लिए, so अपने पैसे को generate करने के लिए, पढ़ाई के लिए, what did she become? उन्होंने गवर्नेंस का काम किया. गवर्नेंस होते हैं ना जो कहीं पर रहकर किसी की देखभाल करते हैं, है ना, कहीं किसी जगह पे. एंड शी सेव्ड अ लिटिल मनी. With that little money, she finally went to Sorbonne, the University of Paris, to study science. Her father could send her only a small amount, and her life in the university was disheartening experience in poverty and hunger. अब वो यूनिवर्सिटी में रहकर जब पढ़ी हैं तो उनके पास she had handful of money. उनके पास पैसे तो थे ही नहीं. And with that money, she could not have even proper food. उनके पास खाना खाने के लिए भी, and sometimes she used to go to bed even without food. But nothing disheartened her. कुछ भी उनको nothing, she was unstoppable. कुछ किसी भी चीज ने उनका जो
इनडोमिटेबल स्पिरिट थी उनकी, किसी भी चीज ने उनकी उस फोकस को, उस स्पिरिट को खत्म नहीं किया. ओके, शी परस्यूड हर स्टडीज इनडोमिटेबली. अब आप ये देख रहे हो, ऑल्दो शी डिड नॉट हैव द बेसिक थिंग्स, स्टिल शी वॉज अनस्टॉपेबल. एंड उन्होंने खाना पीना ना होते हुए भी, ठीक है, और कैसे वो रही, क्या हुआ, फिर भी शी टॉप्ड हर क्लास विद ऑनर्स इन फिजिक्स एंड मैथमेटिक्स. उन्होंने टॉप किया अपने सब्जेक्ट में. देख रहे हो बेटा आप, ये इंपॉर्टेंट पॉइंट्स देख रहे हो आप लोग अपने लेसन में. आई होप आप अंडरलाइन कर रहे हो. यस मैम. Good. Okay, then she met here. It was at the university that she met a Frenchman, Pierre Curie, a brilliant but very poor scientist. वो भी Pierre Curie भी जो है इनके जैसे ही एक गरीब इंसान, गरीब घर से थे, but उनके अंदर भी बहुत हिम्मत थी, and he also wanted to do something for humanity. So that is why he is called a poor scientist. He has been addressed as poor scientist. Then they together began to work in a shabby laboratory. What is shabby, beta? What is shabby? एक ऐसी लेबोरेटरी जो कि बिल्कुल ही बेकार सी थी, टूटी फूटी थी, बहुत बुरे हालत में थी. ओके, और इसी लेबोरेटरी को उन्होंने डिस्क्राइब किया है कुछ ऐसे, ये कि जिस लेबोरेटरी में वो काम करते थे, इट हैड वुडन शेड नियर देयर फ्लैट एंड इट हैड अ लीकी स्काईलाइट एंड एन अर्दन फ्लोर. अर्दन फ्लोर का क्या मतलब हुआ? व्हाट काइंड ऑफ लेबोरेटरी वाज इट, जहां पर कि उन्होंने काम किया, अपनी साइंटिफिक एक्सपेरिमेंट्स किए. कैसी, what kind of laboratory Pierre had? And later, Madame Curie, she also joined because she got married to him. उन्होंने उनसे शादी करी, पियरे क्यूरी से उन्होंने शादी करी, और शादी करके इन दोनों हस्बैंड वाइफ ने उस लैब में काम किया, और वो लैब की हालत इतनी बुरी थी कि उसके अंदर से ऊपर से पानी टपकता था, एंड नीचे जो है कच्ची मिट्टी की का फर्श था, का नीचे जो जमीन थी वो कच्ची मिट्टी की थी. समझ गए बेटा इतना? यस मैम. नेक्स्ट इंपॉर्टेंट पॉइंट प्लीज अपने लेसन में करते चले जाओ. मैरी वॉज स्पेशली interested in a substance called uranium, which was obtained from pitch blende, a black and a very hard and very expensive substance. जिसमें से उनको यूरेनियम निकालना था, जिस सब्सटेंस से obtain करना था, वो बहुत ही एक्सपेंसिव था. एंड आपको ऐसे जैसे मैंने बताया कि दोनों हस्बैंड वाइफ, they were so poor that they did not have that kind of money to buy पिच ब्लेंड, जिसमें से वो यूरेनियम को ऑब्टेन कर सकते थे. सो यूरेनियम वाज नोन टू गिव ऑफ वेरी पावरफुल रेज बाय व्हिच मेन कुड सी थ्रू मेनी सब्सटेंसेस. यूरेनियम एक ऐसी रेज देता है, ऐसी रोशनी निकालता है जो कि जो है बहुत चीजों में से जब आर पार होता है तो आप उस सब्सटेंस को देख सकते हो. नाउ मैरी discovered that what was left after obtaining uranium was even more powerful. लेकिन उन्होंने अपनी scientific experiments को नहीं रोका, although उनके पास pitch blende नहीं था, because pitch blende was a very expensive substance. उसको खरीदने में ही बहुत पैसों की जरूरत पड़ती थी. उन्होंने जैसे तैसे, लेकिन उन्होंने ये पता कर लिया कि सिर्फ यूरेनियम जो हमसे ऑब्टेन करते हैं पिच ब्लेंड से, सिर्फ वही एक पावरफुल सब्सटेंस नहीं है, बल्कि उससे बाद दो और चीजें मिलती हैं. और वो दो चीजें और कौन सी उन्होंने डिस्कवर करी जो मिलती हैं अदर देन यूरेनियम फ्रॉम पिच ब्लेंड? what were those two things? Polonium and radium. Polonium and radium. समझ गए?
they found that there was not one but 2 new substances that was giving off these rays. उन्होंने इस चीज का ये चीज डिस्कवर करी. And those 2 new substances were, वो 2 new substance क्या थे बेटे? पोलोनियम. मैं इसको हाईलाइट करती जा रही हूं ताकि आप अपनी किताब में भी हाईलाइट कर लो. उन्होंने ये 2 सब्सटेंस का और डिस्कवरी करी कि फ्रॉम पिच ब्लेंड यू गेट यूरेनियम, बट यूरेनियम के अलावा वहां पे 2 और सब्सटेंसेस मिल रहे थे. दे वर पोलोनियम एंड रेडियम. Radium is the most powerful of the radioactive elements, but radioactive elements can give off rays which can penetrate substances that are opaque to light. What is the meaning of opaque? रेडियम एक इतना पावरफुल रेडियोएक्टिव एलिमेंट है कि जब हम उसको एक ओपेक सब्सटेंस से, वो एक ओपेक सब्सटेंस को भी आर पार निकल जाता है उसमें से. व्हाट इज ओपेक? आप ट्रांसपेरेंट जानते हो? ऑल ऑफ यू नो व्हाट इज ट्रांसपेरेंट? यस मैम. है ना? ट्रांसपेरेंट का मतलब जो कि जिसके हम आर पार देख सकते हैं. लेकिन ओपेक एक ऐसी चीज है, जैसे मैं आपको स्टोन बोलती हूँ, पत्थर. क्या आप पत्थर के आर पार देख सकते हो? नहीं देख सकते ना. सो हाँ, यू कांट सी थ्रू इट. लेकिन बिकॉज इट इज ओपेक, ओपेक एक ऐसा चीज होती है जो कि जिसके कि हम आर पार नहीं देख सकते, बट वो उसको भी पेनिट्रेट करके निकल सकता था. रेडियम, उन्होंने एक ऐसी एलिमेंट का खोज किया, डिस्कवर किया. ठीक है. There was another French scientist called Henri Becquerel, who in 1896 had discovered that uranium possessed this property, but polonium and radium possessed radioactive in much higher degree. एक और साइंटिस्ट थे 1896 में जिन्होंने ये डिस्कवर किया कि यूरेनियम के अंदर तो ये प्रॉपर्टी होती है इस तरह से, मतलब किसी भी सब्सटेंस में से आर पार होने की, बट उसके अलावा उससे ज्यादा शक्ति होती है पोलोनियम में और रेडियम में. तो ये बेसिकली आपको ये पूरा जो ये वाला पैराग्राफ है, इट्स वेरी इंपॉर्टेंट. ठीक है, इट्स वेरी इंपॉर्टेंट. ये उनकी डिस्कवरी से कनेक्टेड है. The Curies now began to work with greater enthusiasm, but they were poor and pitch blende itself was extremely expensive substance. अब सारी कहानी कहाँ जाती है? pitch blende पे, which is very very expensive substance, जिसमें से ये obtain कर सकते थे, लेकिन उनके पास पैसे नहीं थे. फाइनली क्या हुआ? अच्छा, अब वो लोग तो वैसे ही इतनी गरीबी में रहते थे, ना पैसा खाना था, ना कपड़े थे गर्म पहनने के लिए, पर उनके साथ एक अच्छी चीज ये हुई कि उनको जो है पिच ब्लेंड जो है उनको दे दिया गया. दे लिव्ड इन यहाँ पे. ऑफन दे वुड स्लीप. मैडम ऑफन शी वाज फोर्स्ड टू लीव द लेबोरेटरी टू टेक मच नीडेड रेस्ट. हर हस्बैंड बेग्ड हर टू. ये भी रहने देते हैं हम. ओके, यहाँ से हम शुरू करते हैं. लक फेवर्ड क्यूरीज एंड फाइनली व्हाट हैपेंड? This pitch blende was gifted to them from the Emperor of Austria, who was an admirer of Curie's. ये वाला आप underline कर लीजिए please. How did they got pitch blende? उनको pitch blende किसने दिया? किसने दिया? आपने underline किया अपने बुक में? Who gifted them? Emperor of Austria. उन्होंने they were very fond of this couple. उनको बहुत पसंद थे, तो उन्होंने उनको जो है ये they were great admirer का मतलब उनको बहुत उनको admire करते थे, तो उन्होंने जो है उनको ये गिफ्ट में pitch blende दिया. It was the most precious gift the Curies had received, and in their shabby laboratory they toiled. Toiled का मतलब मेहनत करी. Toiled का मतलब दिन रात मेहनत करी. Boiled and burnt, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. उनकी जो लेबोरेटरी थी, अगेन उनकी किस टाइप की लेबोरेटरी थी
कि वो जो है इट यूज टू हीट अप इन समर्स एंड फ्रीज हो जाती थी कोल्ड विंटर्स में. इसको मैं अगेन आई एम डूइंग इट इन पिंक बिकॉज आप लेबोरेटरी के बारे में आपका मैंने पिंक से हाईलाइट किया है कि लेबोरेटरी वाज इट वाज ऑल मेड ऑफ वुड एंड इट वाज लीकिंग ऑल द टाइम. नीचे भी उनकी जमीन फर्श कच्ची थी. इट वाज इन अ वेरी बैड कंडीशन. अदर देन दैट उसके अंदर कोई भी हीटिंग का कोई भी वो नहीं था. ठीक है, वो उसको इतनी बर्फ पड़ने में, इतनी ठंड में भी वो इट यूज्ड टू फ्रीज. इतनी मुश्किलों में वो वहां पर काम करते थे और गर्मियों में उसमें बहुत ज्यादा वो गर्म हो जाता था. उसको ठंडा करने का भी कोई उपाय नहीं था. ठीक है, सो ऐसी लेबोरेटरी में दे स्टिल वर्क बट नथिंग डेटर्ड देम. उनको किसी चीज ने भी उनको ना ही फिजिकल कंडीशन ने ना ही उनके फाइनेंशियल कंडीशन ने किसी चीज ने भी उनको अपने कार्य को करने से नहीं हिलाया. ठीक है, दे क्यूरीज कंटिन्यू देयर वर्क फॉर 4 years. कितने साल काम किया उन्होंने बेटा? दे वर्क फॉर 4 more years. 4 years. years. Wearing an acid-stained, dust-covered mask, Mary toiled along the stirring large pots of pitchblende, ensuring that the fires beneath were active throughout the day and night. pitchblende को गर्म करना होता होगा, ठीक है, उसके नीचे फायर लगा के तो दिन रात उन्होंने उस चीज को किया. पूरे डस्ट में कवर हो जाते थे, गंदे हो जाते थे, पर उन्होंने वो उस काम से नहीं रुके. Then in 1902 success finally came. On September night, the Curies, after a day's tiresome work, went home. एक दिन वो रात को जब सितंबर की मंथ में जब वो अपने घर गए, then just as they were about to go to bed, they went to the laboratory to have another look at the hundreds of small bowls into which they had poured filtered pitchblende. उन्होंने छोटे छोटे बोल्स के अंदर पिच ब्लेंड को डाला हुआ था, उस सब्सटेंस को डाला हुआ था. तो बिफोर गोइंग टू बेड उन्होंने सोचा चलो एक बार लेबोरेटरी दिखाते हैं. सो व्हेन दे वेंट देयर बेटा, उन्होंने क्या देखा वहां पर? टू देयर सरप्राइज, व्हाट डिड दे सी इन द डार्क लेबोरेटरी? उनके उसमें तो अंधेरा था, बट एज दे मूव कॉशियसली फॉरवर्ड, देयर वर ऑल अराउंड देम रेज ऑफ सॉफ्ट ब्लरिश पर्पल लाइट कमिंग फ्रॉम स्मॉल ग्लास कवर्ड बोल्स. उनकी जो छोटे छोटे बोल्स जिसमें उन्होंने वो सब्सटेंस को डाल के रखा हुआ था, उसमें से आर पार, उन कटोरियों में से आर पार क्या निकल रहा था बेटा? रेज निकल रही थी, पर्पल रेज. पूरा उनका जो लैब था वो उस रोशनी से जगमगा रहा था. रेडियम had been discovered and this was the discovery of radium. This was the discovery of radium. Okay, so please learn this also. ये वाला पैराग्राफ भी आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है. Mary said to her husband, "Do you remember the day when you told me that you wanted radium to have a beautiful color? Look. Radium का इतना purple color था. It was beautiful color. And she told her husband कि तुम रेडियम का कलर देखना चाहते थे. Now you see it. Actually what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like salt, but it was to become one of the wonders of the world. उन्होंने जो काम, वो देखने में तो छोटा सा एक pinch of salt था, बट उन्होंने एक बहुत जबरदस्त चीज बना दी थी. With its rays, people would be able to see through the hardest of substances except lead. lead को obviously नहीं वो करता होगा, पियर्स करता होगा, बट उन्होंने एक ऐसी चीज का इजाद कर दी थी, ऐसी चीज डिस्कवर कर दी थी जो कि हार्डेस्ट ऑफ द सब्सटेंस से भी आर पार निकल सकते थे वो रेज. ठीक है. द बेनिफिट्स ऑफ रेडियम in the world of medicine are incalculable. Incalculable का मतलब है कि you cannot measure, it's immeasurable. मतलब इतने benefits हुए उस रेडियम के जिसका कि इन्होंने डिस्कवर किया. Later it was used in the field of medicine. ठीक है. It has, so this is the use of it. Okay. It has been used with great effect in the treatment of cancer. कैंसर में जिस रेस से कैंसर के जो सेल्स होते हैं उनको मारा जाता है, उसमें इन रेस का यूज होता है.
समझ में आ गया आप लोगों को कि कहाँ यूज होते हैं ये? Yes, ma'am. है ना? So the bacteria of such diseases as typhus, cholera and anthrax can also be killed by radium. और ना केवल कैंसर, बट ये अभी अब पूरा पैराग्राफ आपके लिए ये इसकी बेनिफिट्स हो गए. These are the benefits. मैं ग्रीन से हाईलाइट करती जा रही हूँ जो आपके लिए पैराग्राफ इंपॉर्टेंट है. Right? So in the field of medicine, this discovery, it has played a wonderful role. In 1903, the Curies, along with Henry Becquerel, were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. और Curies को Henry के साथ, he was also a scientist, since he worked parallelly. तो उन्होंने इन लोगों को इस फील्ड के में काम करने के लिए उनको नोबेल प्राइज दिया गया. ओके, सो दे वर अवॉर्डेड. दे विश दे कुड हैव पेटेंटेड देयर डिस्कवरी. बेटा, पेटेंटेड का मतलब होता है आप कोई चीज डिस्कवर करते हो ना, तो वो आपका पेटेंट बन जाता है. मतलब यू हैव अ कॉपीराइट ऑन इट. आपकी वो चीज कोई भी आपसे ले नहीं सकता, या ये नहीं कह सकता कि ये मैंने बनाई है. दैट बिकम्स योर पेटेंट. यू आर द पायनियर. यू आर द मेकर्स. आपने उसका इजाद किया है. और अगर कोई इस तरह से करे तो आप उसके ऊपर मतलब यू कैन sue दैट पर्सन इजीली. अगर कोई आपकी चीज को मतलब कोई यूज करे. आपको मालूम है ये जो वॉल्ट डिज्नी के आपने फिगर्स देखी है, वॉल्ट डिज्नी की मिकी माउस, मिनी माउस देखी है वॉल्ट डिज्नी की? वो जो एक माउस होता है रेड रंग का, ऐसे बो पहन के और ऐसे नोज Yes, होती है उसकी. yes, sir. आप कोई भी आप उसको ऐसे दे हैव अ कॉपीराइट ना, तो वो लोग आप उनको यूज नहीं कर सकते इस तरह से कहीं पर भी. बिकॉज जिन्होंने किया है वो उनकी है वो चीज. नोबडी कैन टेक इट. सो क्या होता है, पेटेंट वो चीज होती है जो अगर मैंने कोई चीज बनाई, सपोज मैंने एक पेन बनाया फॉर इंस्टेंस, ठीक है, और वो पेन जो है इट वर्क्स एज अ टॉर्च, इट हैज मल्टीपल यूज. मतलब मैं उसको किन किन चीजों से उसके अंदर से मैं यूज कर सकती. दैट बिकम्स माई पेटेंट बिकॉज आई इन्वेंटेड दैट काइंड ऑफ अ पेन. nobody else can say claim it कि ये जी मैंने बनाया है, ठीक है, और मेरी मेरी कंसेंट के बगैर कोई उसको यूज भी नहीं कर सकता. सो आप समझ रहे हो व्हाट इज पेटेंट? तो जिन लोगों ने इन्वेंशंस करी, जिन लोगों ने डिस्कवरीज करी, उन साइंटिस्ट की इस डिस्कवरीज और इन्वेंशंस पे किसी और का हक नहीं होगा. वो उनके पेटेंट्स हैं. सो वो कर सकते थे, बट अगर आप ऐसे पेटेंट बन जाते हो, आपके पेटेंट्स होते हैं, तो यू गेट अ लॉट ऑफ मनी. ठीक है, बट दे वर नॉट इंटरेस्टेड इन मनी एट ऑल. एंड शी इज एड्रेस्ड एज नोबल वुमन. वो एक ऐसी लेडी थी, उन्होंने वो संसार को दे दिया. उन्होंने कहा लोगों को जरूरत है इसकी, मेरे को पेटेंट करने की जरूरत नहीं है इसको. सो they did not, although उनके हस्बैंड ने कहा कि हम इसको पेटेंट करते हैं, but she refused. उन्होंने कहा नहीं, the world, this belongs to world needs it, let them use it. ठीक है, तो उसके ऊपर उन्होंने अपना कोई भी अपनी डिस्कवरी पे हक नहीं रखा. In 1906 पेरे was knockdown means वो नहीं रहे, and he got killed by the horse drawn wagon. एक ऐसा वैगन जो कि गाड़ी, तब घोड़ा गाड़ी चलती थी ना उस जमाने में, तो उसके नीचे आके डेथ हो गई. मैरी क्लंग टू हिज लाइफलेस बॉडी एंड रिमेन डिस्कॉन्सोलेट. डिस्कॉन्सोलेट का मतलब है शी वाज वेरी सैड, शी वाज डिप्रेस्ड. उनको बहुत दुख हुआ जब उनके हस्बैंड चले गए. 1911 में क्या हुआ, मैरी वाज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर द सेकेंड टाइम. पहली बार उनको कब मिला नोबेल प्राइज? 1903 में उनको पहला नोबेल प्राइज मिला था. 1911 में बेटा उनको दूसरा नोबेल प्राइज मिला. और इस बार उनको पहले मिला था उनको फिजिक्स के लिए, इस बार उनको मिला केमिस्ट्री के लिए. ओके, समझ गए? Madam Curie remained comparatively poor, and when asked why she did not make money by her discoveries, she replied, I am working for science
Radium belongs to the people and not to me. Please highlight this. That is why she was a good human being. She was a brave heart. उनको कैसे एड्रेस किया है यहाँ पर? A brave heart. कि उन्होंने इतनी मुश्किलों में भी ये काम किया और वो कर गई, और उसके बाद भी उन्होंने उसको क्लेम नहीं किया. उन्होंने उसकी अपनी डिस्कवरी को दुनिया को दे दिया कि दुनिया को इसकी जरूरत है, मुझे नहीं. In 1934, that the health of Mary failed, and in the July of that year, this great scientist who had given her life for the cause of science and humanity died. वो 1934 में वो भी चली गई. In every great man and woman, there is a compulsive desire to discover the truth. Madame Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication, and strength of character, is a living example of this statement. कि अगर हम उनको ये she was, जो हमने उनको ये जिस स्टेटमेंट से उनको वो किया है, सम्मानित किया है, उनको ऑनर किया है, वो she actually deserves it. ठीक है? And there are also men and women who show extreme courage when they are face to face with great danger, but greater is the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile and unfavorable conditions of life. कि बहुत लोग करने की कोशिश करते हैं, पर hats off to those जो कि इतनी मुश्किलों का सामना करके, चैलेंजेस का सामना करके कुछ ऐसा कर जाते हैं which benefits the entire human kind. ठीक है? इंसानियत के लिए वो एक अच्छा काम कर जाते हैं, और फिर करने के बाद उसके ऊपर कोई हक नहीं जमाते, वो दुनिया को दे देते हैं क्योंकि उनको जरूरत है. तो आप समझ रहे हो कितनी she was indeed a brave heart. कितनी हिम्मत हो सकती है. अच्छा, अब हम आते हैं. अच्छा, पहले मुझे ये बताओ, मैंने आपको इंपॉर्टेंट पॉइंट्स भी बता दिए, पैराग्राफ्स भी आपको अंडरलाइन कराए हैं. हैव यू अंडरस्टूड दिस लेसन कंप्लीटली? इज इट क्लियर टू यू बेटा? Yes, ma'am. ठीक है. नाउ द एंटायर एक्सरसाइज, मैं आपको अपनी उस इसको स्टॉप शेयरिंग करके एक मिनट, आई एम कमिंग बैक टू ये. अब आपको मैं यहाँ पे लेके जा रही हूँ. ये आपको दिख रहा है बेटा? Yes, ma'am. Yes, ma'am. ये मैंने आपको दिखाने के लिए रखा था कि हाउ मैडम क्यूरी, ठीक है, इनकी फोटो मैंने यहाँ पर आपको दिखाई है, पिक्चर आपको दिखा रही हूँ मैं. ठीक है? शी वॉज द वन, एंड ये अपने लैब में काम कर रही हैं. ओके, नाउ दिस इज दी माइंड मैपिंग मैंने करी थी, सो दैट जो मैंने अभी आपको एक्सप्लेन करा है वो आप यहाँ से अगर एक बार नजर मारोगे तो आपको इजीली समझ आ जाएगा. अलग से ग्रेट अचीवर्स जो थे जिनके उन्होंने एग्जांपल्स दिए हैं, जैसे वास्को डी गामा, कोलंबस एंड रॉबर्ट पेरी, इन सब के, तो ये सब उनके बारे में है कि they were the great achievers. लेकिन ये मैडम क्यूरी के बारे में अलग से लिखा, that she was born in Poland, she was poor childhood she had, father did not have money to send her to the University of Paris. Still she went, she had dreams to study science, education, take education, her formal education in Paris University. Poverty, and she was struck by poverty and hunger, strong determination she had. Marriage, she got married to Pierre Curie. ओके, ये मैंने यहाँ पे है. उसके बाद ये पूरा उनका जो हमने अभी मैंने आपको जो पैराग्राफ्स अंडरलाइन कराए हैं वो सारे इसके अंदर कवर होते हैं. ठीक है? इट्स इजी फॉर यू टू अंडरस्टैंड एंड कीप इट इन माइंड. Life of hardship and poverty she faced, small lab she had, what kind of lab did she have, वो भी आपको पता चल गया कि it was in a very bad shape.
little money she had could not buy pitch blende, but then she was gifted that by the Emperor of Austria. From there they made these discoveries for which she was given Nobel Prize twice. One was in 1903, other was in 1911. She worked selflessly towards humanity, did not claim her discovery, patent discovery. Death was in 1934, and she has been a complete symbol of courage and dedication. समझ गए? ये I'll share this with you. और इसी Yes, को ma'am. मैंने, ठीक है, और इसी को मैंने पूरा explain in easy उसमें कर दिया. Now coming to your back exercise. This is the question. This is question 1. Write in one sentence each why the following years were landmarks in the lives of Pierre and Marie Curie. ये है ना क्वेश्चन नंबर 1 आपका बैक एक्सरसाइज में, राइट? 1895 में आप ये लिखेंगे, पियरे एंड मैरी क्यूरी गॉट मैरिड एंड बिगैन देयर लाइफ एंड साइंटिफिक वर्क टुगेदर. आपके पास है ना अपनी बुक, आपके 1895 में क्या हुआ था? उनकी शादी हुई थी एंड दे स्टार्टेड वर्किंग टुगेदर, ठीक है ना, राइट? 1902 में क्या हुआ था? पियरे एंड मैरी क्यूरी दे सक्सेसफुली डिस्कवर्ड रेडियम आफ्टर इयर्स ऑफ हार्ड रिसर्च. 1902 दिया हुआ है आपकी किताब में. आपको मिला? क्वेश्चन नंबर 1 की बात कर रही हूँ बेटा मैं, Yes, ma'am. है ना? सो 1902 में आप ये लिखेंगे कि उन्होंने डिस्कवर किया था रेडियम. देन 1903 में दे वर अवॉर्डेड नोबेल प्राइज इन फिजिक्स फॉर द डिस्कवरी ऑफ रेडियम एंड पोलोनियम, राइट? एंड इन 1906 Pierre died after being knocked down by the horse-drawn wagon, leaving Marie deeply saddened. 1911 में she was given second Nobel Prize for in chemistry for her hard work on radium and polonium. ठीक है, ये सारे years important है, आपके क्वेश्चन नंबर 1 में दिए हैं, and they have asked you कि इन years में क्या क्या हुआ था. So I hope it's clear to you. Now coming to question number 3. 2 नहीं मैंने किया, 3 पे आई हूँ. 2 क्यों नहीं किया मैं बताऊंगी. नेम द फॉलोइंग 2 डिस्कवरर्स ऑफ न्यू लैंड. न्यू लैंड्स किसने डिस्कवरर्स के नाम दिए? क्रिस्टोफर कोलंबस एंड वास्को डी गामा. दिए ना आपके फर्स्ट पैराग्राफ में, राइट? Yes, Yes, ma'am. ma'am. उनके नाम. 2 कॉन्करर्स ऑफ द पीक ऑफ माउंट एवरेस्ट, सर एडमंड हिलेरी एंड तेंजिंग नॉर्वे. कर लिया आपने? ये भी आपके उसमें बुक में दिया हुआ है, राइट? ओरिजिनल नेम ऑफ मैडम क्यूरी वाज Marie Sklodowsky. B is silent. Sklodowsky. पोलिश लैंग्वेज में बोलते हैं इसको. हर प्लेस ऑफ बर्थ वाज वॉर्सो, पोलैंड, एंड पोलैंड इज द कंट्री इन यूरोप. व्हाट इज पेरिस बेटा? पेरिस कहां पर है? वेयर इज पेरिस? England. No beta, it is in France. Paris is in France. It's a city. Poland is a country. So Poland एक हो गया, France एक हो गया. France में है पेरिस, ठीक है? एंड दोनों ही यूरोपियन कंट्रीज है, ठीक है? कंट्रीज अलग अलग कंट्री होती है ना, तो Yes, ma'am. जैसे इंडिया हमारी एक कंट्री है ना बेटा, ऐसी पोलैंड जो है वो भी कंट्री. हम एशियन है, हमारी एशियन कंट्री है. आपने कॉन्टिनेंट्स किए होंगे. पोलैंड जो है यूरोप में है, तो पोलिश ये वहां की कंट्री है, यूरोपियन कंट्री है. वी आर एशियन कंट्री, इंडिया इज एशियन कंट्री, पोलैंड इज यूरोपियन कंट्री, सो इज फ्रांस. और फ्रांस में है पेरिस, विच इज तो वहां पर वो यूनिवर्सिटी में जाके पढ़ना चाहती थी, पर उनके पास इतने पैसे नहीं थे. तो कैसे पढ़ी वो हमने अभी ऑलरेडी डिस्कस कर लिया है. एंड फिजिक्स एंड मैथमेटिक्स सब्जेक्ट्स मैरी में कौन कौन से सब्जेक्ट्स उन्होंने पढ़े थे वहां पर बेटा? फिजिक्स एंड मैथमेटिक्स, ओके? Now, nationality of her husband Pierre, he was a French man. She was Polish, he was French. समझ गए? फ्रांस और पोलैंड मैंने आपको बता दिया.
दोनों अलग अलग कंट्रीज हैं यूरोप की। शी वॉज बॉर्न इन शी वॉज पोलिश, वो पोलैंड से थी, और उनके हस्बैंड फ्रेंच थे, फ्रांस से थे। साइंटिस्ट हु डिस्कवर्ड द प्रॉपर्टीज ऑफ यूरेनियम, हेनरी बिक्वेल। जो प्रॉपर्टीज ऑफ यूरेनियम किसने डिस्कवर किया था? हेनरी बिक्वेल, जिन्हें भी नोबेल प्राइज दिया गया था, जिस टाइम पे उनको ऑनर किया गया था उससे, जिस साल इन पेरे और मारिया क्यूरी को भी दिया था, इन तीनों को दिया गया था। Two radioactive elements discovered by Curie is polonium and radium. I hope this is clear to you, everyone present in the class. Yes, ma'am. Right? अब आया Yes, मैचिंग द इंसिडेंट्स आपके यहाँ पे हैं, जैसे टेबल ए दिया हुआ है उन्होंने। हेनरी बिक्वेल डिस्कवर्ड दैट यूरेनियम हैड रेडियोएक्टिव प्रॉपर्टीज, सो इट वाज व्हिच ईयर? 1896। अगर आप लिखना चाहते हो जल्दी से आप लिख सकते हो। यू मस्ट बी हैविंग पेंसिल, आप उसको वहां पे नंबरिंग कर सकते हो। मारिया स्क्लोवस्की वाज बोर्न इन वॉर्सो, पोलैंड, दैट वाज 1867. Maria was awarded the Nobel Prize in Chemistry in 1911. Curie couple discovered radium in 1902, and Marie passed away, that was 1934. I hope all the years are clear to you. हो गया? Yes, ma'am. Now these are the question answers which are given. This is right. Question number 5. What common characteristics did Marie and Pierre share as students? उनके अंदर कौन सी common characteristics थे? ये आपकी बुक में दिया हुआ है, मैंने हाईलाइट भी किया था। They were hardworking, they were dedicated, they were intelligent and deeply interested in science despite being poor. दोनों के दोनों गरीब थे, still they were having these qualities. Okay, which of the two scientists was greater than the other? Marie Curie was greater because she won 2 Nobel Prizes, continued her work even after Pierre's death, and dedicated her discoveries to humanity. अब दोनों ही ग्रेट थे, पियरे क्यूरी एंड मैडम क्यूरी दोनों ही ग्रेट थे ना। दोनों ने ही अपनी गरीबी में रह के इतने बुरे हालातों में उन्होंने ये डिस्कवरी करी, बट स्टिल मैडम क्यूरी को हम थोड़ा ग्रेटर बोलते हैं। ग्रेटर क्यों बोलते हैं? हु इज द ग्रेटर साइंटिस्ट? आपकी किताब में दिया है ना कि हु इज द, इन दोनों में से ग्रेटर कौन हुआ? बिकॉज शी वर्कड अलोन इवन आफ्टर हर husband's death. Nothing deterred her, nothing stopped her. She kept working, and whatever discovery she made, she dedicated to humanity. इन्होंने अपना पेटेंट लिया ही नहीं, और इन्होंने अपनी डिस्कवरीज को she just gave it to humanity, saying that they need it more than me. Clear? Reasons आपको पता चल गए? Yes, ma'am. Why was the gift of ton of pitch blende a greater stroke of luck to the Curies? ऐसा क्यों उनको लगा? Okay, I'm sorry, Sangeeta ma'am has raised her hand. Sangeeta ma'am, time हो गया है क्या? हाँ मैम। Okay, I just stop here. बच्चों, मैंने आपके साथ जितना भी डिस्कस किया है लेसन है, आई हैव डन, बट जो मैं क्वेश्चन आंसर्स डिस्कस कर रही हूँ ये पूरा का पूरा मैं आपको आज ही भेज दूंगी, राइट? ठीक है, सो यू कैन कंप्लीट योर एक्सरसाइज फ्रॉम हियर। एंड जॉन ऑफ आर्क और ये Okay, दोनों मैं ma'am. आपको भेज रही हूँ। आप दोनों अपने इनमें से प्लीज अपना ग्रुप पे जाके इसको खोल के और अपने रजिस्टर में अपने आंसर्स नोट कर लो या अपनी किताब में लिख लो। ओके, एंड नाउ विद दिस वी आर लेफ्ट ओनली विद वन लेसन, दैट इज ऑन मैरी कॉम, जो हमारा रह गया था बीच में। सो आई नीड वन क्लास फॉर दैट, वो मैं मैम से बात कर लूंगी। ओके, ठीक है? Yes, ma'am. ओके, Good night, ma'am. संगीता मैम। ओके बेटा, ओके।
दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिराशया खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखा
विश्वास दे नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण किती जण आहोत? 1 2 3 4 5. वाय बरं? बाकीचे सगळे कुठे गेलेत? 1 2 3 4 5. बाकी सगळे झोपले काय? का तुम्ही अभ्यास करताय? त्या स्कॉलरशिपचा? बाकी सगळे तिकडे गेलेत का? शाळेतच नाही परीक्षा मॅम, असते. दुसऱ्या क्लासला इतके तास देतो. दुसरा क्लास कुठला? आपला तो स्कॉलरशिपचा, ती काहीतरी बिर्ला स्कॉलरशिप आहे त्याचं. मॅम लास्ट क्लासला हेच कमीच असते जरा. हो, 8:30च्या आसपास, बरोबर आहे. थोडा उशीर पण आहे आणि आजकाल हवा पण अशी आहे ना, 8:30 9 म्हणजे एकदम असं खूप उशीर झाल्यासारखं वाटतं आणि मग खूप झोप यायला लागते. आय अंडरस्टँड. तुम्ही लोक सकाळी लवकर उठत असाल आणि अभ्यास करत असाल ना. आणि आता आलं ना तुमचं, ज्या फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा सुरू होईल ना रे, म्हणजे टाइम टेबल वगैरे हे सगळं आलंय का तुमच्याकडे आता? प्रॅक्टिकल हॉल तिकीट नाही आलं मॅम, पण होईल. वगैरे? होणार आहेत मॅम. हम्म. आणि शाळेमध्ये प्रॅक्टिकल्स वगैरेचे डेट्स आल्या का? हा. आवाज नाही आला. मी माझा हे बंद करते, कॅमेरा बंद करते. मग मला नीट सांगा, म्हणजे मला ऐकू येईल. ओके, आता माझा आवाज येतोय का? ओके, मग माईक आपोआप बंद झाला हो होता. मॅम. मी तुम्हाला हे विचारत होते की तुम्हाला त्याची डेट वगैरे आली आहे का प्रॅक्टिकल एक्झामची?
No, ma'am. ओके. पण शाळा किती तारखेपर्यंत सुरू राहणार आहेत तुमच्या? सेंड ऑफ वगैरे कधी आहे? पुढच्या ते अजून 15 सांगितलं नाही, मॅम. महिन्यात मॅम. पुढच्या महिन्यात असेल ना कधीतरी? हो. ओके. शेवटचे काही दिवस शाळेतले. Yes, जगून घ्या ma'am. ते शाळेतलं सगळं छान. एवढ्या वर्षाचा आपला बॉन्ड असतो शाळेबरोबर. शेवट आलाय त्याचा. ठीक आहे, हरकत नाही. चला, आपण मागच्या वेळेला रेप्टाइल्स वर ती आपली चर्चा थांबवलेली होती. तुम्हाला पालींचे भरपूर किस्से सांगितले होते, तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की काय पालींना घाबरण्यासारखी गोष्ट, ओके नाही? सो तुमच्यासाठी ती एकदम नॉर्मल गोष्ट आहे. पाली बिली साप कशालाच न घाबरणं. पण मला फक्त झुरळाची भीती नाही वाटत, बाकी मला सगळ्याच प्राण्यांची थोडीफार भीती वाटते. काय माहिती नाही का, पण वाटते. पक्षी वर्ग, पुढचा जो गट आहे तो आहे एव्स. आता आपण ना कॉर्डेट्स या गटामध्ये आहे. कॉर्डेट्स म्हणजे ज्यांना पूर्ण पाठीचा कणा आहे असा, ज्यांच्या पाठीमध्ये मणके आहेत, त्याच्यामध्ये चेतारज्जू सुरक्षित आहे, त्यांच्या शरीराच्या पुढच्या बाजूला हृदय आहे, बरोबर, आणि त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यामध्ये, विकासाच्या कुठल्या तरी टप्प्यामध्ये त्यांना गिल स्लेट्स म्हणजे कल्ले आहेत. श्वास घेण्यासाठी. या सगळ्या चारही कंडिशन्स कंप्लीट करणाऱ्या गटामध्ये आता आपण आहोत. मागच्या वेळेला आपण ह्याची सुरुवात केली होती. ह्या 3 म्हणजे एक मिनिट हा, कॉर्डेटाच्या 3 त्याचा पहिला आपण बघितलं होतं युरो कॉर्डेटा, म्हणजे एक सरळ कॉर्डेटा आणि त्यांच्या पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये मज्जारज्जू जो आहे तो सुरक्षित असतो. म्हणजे ही डेव्हलपमेंटची आता हायएस्ट स्टेज आहे. आणि याच्यामधले आपण आता आणखीन 6 गट पाहिले होते. सगळ्यात पहिल्यांदा होता चक्रमुखी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा. त्यांचं तोंड असं गोल असतं आणि ते सक करतात, ते सकर्स असतात. चुशीमुख. नंतर मत्स्य प्राणी वर्ग, हा पूर्णपणे ॲक्वेटिक म्हणजे जल मॅम, स्क्रीन दिसत नाहीये. जलचर प्राण्यांचा गट आहे. ह्यांच्या शरीराची रचना ही पाण्यातला जो काही पाण्याचा जो काही प्रवाह, पण मी ते इथे दाखवते. No, मला ma'am. सांगत दिसतंय. मॅम आता दिसत नाही. थांबा. मग दिसत होतं ना? हो. हो मॅम. बघूया, मी शेअर करते. बघा, आता पुस्तक दिसतंय. येस मॅम. ओके, गुड. तर नंतर आपण बघितलं होतं मत्स्य प्राणी वर्ग म्हणजे क्लास पायसेस. तर हे पूर्णपणे जलचर पाण्यामध्ये राहणारा असा हा गट आहे आणि ह्यांच्या शरीरामध्ये सगळे अवयव आहेत. शिवाय शरीराची रचना पाण्याच्या प्रवाहाला कापत पुढे जाऊ शकते आणि सुरक्षित राहू शकते अशी असते. पुढचा गट आपण पहिला होता ॲम्फिबिया म्हणजेच उभयचर प्राणी. आपल्याला माहितीये आपल्या डेव्हलपमेंटच्या टप्प्यांमध्ये पाण्यामधून जमिनीवर येताना
अर्ध पाणी अर्ध जमीन अशा उभय ठिकाणी चर म्हणजे राहणारे असे प्राणी असतात. ॲम्फिबियन्स, त्यांना पाण्याचे पण म्हणजे पाणी पूर्णपणे जमिनीवर येणाऱ्या प्राण्यांच्या सुरुवात होते. त्यातला पुढचा महत्वाचा गट जो फक्त जमिनीवर राहतो तो असतो रेप्टाईल. हा पूर्णपणे जमिनीवर, म्हणजे त्याला विकासाच्या कुठल्याही टप्प्यावर पाण्यामध्ये जाऊन अंडी घालायची आहेत, त्यांची अंडी पाण्यामध्ये फुटतील आणि त्यातली बाळं बाहेर येतील असा वगैरे काही क्रम व्हायची गरज नाही. यांची अंडीच हे जमिनीवर येऊ शकतात, त्यांची पिल्लं जमिनीवर जन्माला येऊ शकतात. म्हणजे पूर्णपणे हवेमध्ये श्वास घेण्याकरता योग्य अशा प्रजाती इथे निर्माण होतात. आणि ह्या जमिनीवर असल्यामुळे त्यांच्या शरीराची रचना त्या जमिनीवर चालण्याकरता आवश्यक अशी आहे. पाण्यामध्ये पोहावं लागतं. जमिनीवर स्कोपच नाही, तुम्हाला चालावं लागतं. आणि मग त्यांच्यामधले काही अशी पुढच्या प्राण्यांना सुरुवात होते. हे आणि आपणच दोन आहोत जे आजूबाजूच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचं तापमान बदलत नाही. हे आपलं तापमान स्थिर राखू शकतात. ठीक आहे. हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी, त्यांच्या पाठीचा मणका पण सरळ आहे. हे खेचर, खे ऍक्च्युली खग या शब्दाचा अर्थ आहे. ख म्हणजे आकाश, ख ग म्हणजे आकाशात जाणारा. खे चर या शब्दाचा अर्थ पण आहे. खे म्हणजे आकाश, चर म्हणजे राहणारा. तर जमिनीवरून आकाशामध्ये उडू शकणारे असे हे प्राणी आहेत. आता ह्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती आहे हाडांचं आतून पोकळ असणं. आपल्यासारखी हाडं असतील ना यांची तर पटापट खाली जमिनीवर पडतील आणि मरतील ते, कारण हाडं आपली फार बळकट असतात, आतून पण भरलेली असतात. पक्ष्यांची हाडं आतून पोकळ आहेत, म्हणून या हलक्या फुलक्या वजनाच्या पक्ष्यांना आकाशामध्ये उडता येतं आणि हवेचा प्रतिरोध कमी करून इकडून तिकडे जाता येतं. त्यांचे पुढचे हात पंखांमध्ये बदलले, शिवाय त्यांच्या बाह्य कंकाल, त्यांच्या शरीरामध्ये पण बाह्य कंकाल आहे आणि ते पिसांच्या स्वरूपात आहे. त्यांच्या शरीराचं ते रक्षक आहेत, पिस. बघा, त्याच्यावर पाणी पडलं, थंडी, बर्फ काही पडलं तरी पण त्याच्या पिसांमुळे शरीराच्या आतल्या त्वचेला काहीही होत नाही. आणि त्यांना मार आहे. जबड्याचं रूपांतर चोचीत झालेलं आहे, कारण ह्यांना जेवायचं नाही, त्यांना हात नाही येत, पण ह्यांना आकाशामध्ये उडायचंय किंवा अळ्या, झाडावरचे किडे जे काही आहे ते खाण्याकरता त्यांची चोच आणि त्यांच्या शरीराची रचना ही पूर्णपणे बदललेली आहे. म्हणजेच काय, हे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या एकदम वरच्या टप्प्यातले आहेत, कारण हे आकाशात पण जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा डेव्हलपमेंटचा शेवटचा टप्पा आहे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी हे ते प्राणी असतात, नावातच अर्थ आहे स्तन. स्तन म्हणजे दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी. प्रत्येक सस्तन प्राण्याच्या रिप्रोडक्टिव्ह फिमेल ऑर्गन्स मध्ये या सस्तन असण्याचा सगळ्यात महत्वाचा संदर्भ असतो. आपल्या बाळाला आपण जन्माला घालायचं आणि बाळ जन्माला आलं त्याची दुधाची व्यवस्था करायची, हे सस्तन प्राण्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सस्तन प्राणी अंडी घालत नाहीत. बघा, तुम्ही विचार करा, कोंबडीचं अंड असतं, त्या अंड्यातनं पिल्लू बाहेर येतं. हा, ते अंड उबवण्याकरता वगैरे कोंबडी त्याच्यावर बसते, त्याला पंखाखाली घेते वगैरे, त्या बाळाची ती काळजी घेते, पण ते बाळ तिच्या पोटातनं जन्माला आलेलं नाहीये, ते अंड्यामध्ये. सस्तन प्राण्यामध्ये तुम्ही आता मांजर, उंदीर किंवा कुत्री तुमच्या आजूबाजूला असते, तुम्ही बघितले असेल, कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं असतात. तुम्ही बघा, त्यांची आई असते, छोटी छोटी पिल्लं अशा ठिकाणी ती जन्माला घालते. तुम्ही त्या कुत्र्याला जरी पाळलं असलं, म्हणजे रस्त्यावरचा इकडचा तिकडचा आपण नाही का ना दूध वगैरे पोळी, तरी पण ती जी त्यांची आई असते ती पिल्लांना अशा ठिकाणी जन्माला घालते जिकडे कोणीही त्या बाळांजवळ जाणार नाही. तुम्ही दूध देणारे असलात तरी पण तुम्हाला माहित नसते की नक्की पिल्लं कुठे आहेत. तुमच्या वासना पण ती पिल्लांना वाचवून ठेवते, कारण त्या पिल्लांना तिने स्वतः जन्माला घातलेलं असतं. ते खूप छोटे असतात आणि त्या बाळांना जोपर्यंत ते सक्षम होत नाही, डोळे उघडत नाही
हालचाल करून बाहेर येत नाही, स्वतः चालत नाहीत, तोपर्यंत ती त्यांच्या बरोबर असते. म्हणजेच बाळा जन्माला घालणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे हे समजणारे सस्तन प्राणी असतात. बरोबर? तुम्ही कुठल्याही सस्तन प्राण्याचं उदाहरण घ्या. तुम्ही हे वटवाघूळ घ्या किंवा ते पाण्यामध्ये असलेले कोणतेही डॉल्फिन घ्या, कांगारू घ्या. कांगारू तुम्हाला माहिती आहे, कांगारूच्या पोटामध्येच सॅक असते, त्याच्यातच ते बाळ वाढतं. आपण मानव, आपण तर किती काळजी घेतो लहान बाळाची. कुठलाही प्राणी घ्या, मांजर तिच्या छोट्या पिल्लांची काळजी घेते, कारण तीच त्यांना दूध देत असते. जोपर्यंत आपली बाळं सक्षम होत नाही, स्वतःच्या चालू शकत नाही, फिरू शकत नाही, स्वतःच्या अन्नाची व्यवस्था करू शकत नाही, तोपर्यंत ते त्यांच्या आई वडिलांवर अवलंबून असतात. सगळेच सस्तन प्राणी हे करतात. शिवाय ते उष्ण रक्ती म्हणजेच काय, होमिओथर्मिक असतात. आजूबाजूचं हवामान कसंही असू दे, तापमान कसे असू दे, आपल्याला त्याचा काहीही त्रास होत नाही. आपल्या शरीरामध्ये पण बाह्य कंकाल आहे, ते केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये. आपल्या सगळ्यांच्या शरीरावरती केस असतात, काहींच्या कमी, काहींच्या जास्त. आपण जेव्हा जंगलात राहायचो ना, तेव्हा आपण असे त्या गोरिल्ला माकडासारखे किंवा आणखीन कोणत्या माकडांसारखे भरपूर केसाळ होतो, कारण की ते बाह्य कंकाल आहे. आपल्या शरीराला बाहेरून वाचवणारं असं ते संरक्षक कवच असतं. थंडी असू द्या, पाऊस असू द्या, ऊन असू द्या, आपल्या शरीराचं तर त्वचेचं रक्षण करणारा तो बाह्य कंकालाचा रोल असतो. कळलं? तर अशा प्रकारे आपण सस्तन प्राणी वर्ग म्हणजे मॅमेलिया हा शेवटचा ॲनिमल क्लासिफिकेशनचा ग्रुप बघितला. ह्या पूर्ण धड्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्हाला? आपल्या आजूबाजूला खूप सगळी मोठी सजीव सृष्टी आहे. मागच्या वर्षीपासून या धड्याचा आपण अभ्यास सुरू केला, तो यावर्षी संपला. 9वी 10वी हे खरं 2 धडे कंटिन्युएशन मध्ये. 9वीला एक भाग, 10वीला एक भाग. हा भाग 10वीचा खूप मोठा होता, कारण याच्यामध्ये खूप सारे गट आहेत. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, वरती आपल्या धड्याच्या सुरुवातीला दुसऱ्या तिसऱ्या पानावर त्याचा एक मस्त मोठा टेबल आहे. त्या टेबलमध्ये ह्या सगळ्याचेच शॉर्टकट दिलेले आहेत. बरोबर? आपण क्लासिफिकेशन कसे केले किंवा कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी त्याला आपण धरल्या, हा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. आणि हा धडा फार महत्वाचा, याला स्किप करायचा नाही. ह्याच्यावर आधारित खूप सारे प्रश्न पेपरमध्ये येतात. म्हणून या धड्याला अजिबात की ह्यातलं म्हणजे याच्यामध्ये नाही असं त्याचं टेबल बनवून तुमचं सगळं चांगलं लक्षात राहील. पुढचा धडा आहे ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. आता मला तुम्ही आधी सांगा की तुमच्या आजूबाजूला सूक्ष्मजीव आहेत का? तुमच्या आजूबाजूला सूक्ष्मजीव आहेत का? आवाज येतोय ना? येस मॅम आहेत. मग सांगा कोणते कोणते? कोणते कोणते सूक्ष्मजीव तुमच्या आजूबाजूला सांगा पटापट. हवेमध्ये, पाण्यामध्ये, आपल्या शरीरावरती असतात का सूक्ष्मजीव? बरोबर. आपल्या आजूबाजूला सगळीकडे सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीव शास्त्राची ओळख काय करायची? आपण ऑलरेडी सूक्ष्मजीवांच्या राज्यातच राहतोय. आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना आता सर्दी, खोकले, ताप येत आहेत. ह्याचं कारण हे सूक्ष्मजीवच आहेत, जे विनाकारण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला आजारी पडतात. आपण जी हवा आपल्या आत घेतोय म्हणजे ऑक्सिजन हवा बरोबर इनहेल करतोय, किंवा आपल्या शरीरातनं बाहेर आपण जे उच्छ्वासामधनं नाकाच्या इथे, तोंडामध्ये, आपल्या हातावर, आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. आता तुम्ही जिथे बसले की नाही त्या टेबलवर, त्या जमिनीवर, जे कपडे आपण घातले त्या कपड्यांवर आणि अगदी आपल्या केसांमध्ये, आपल्या नखांमध्ये, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. आणि या सूक्ष्मजीवांमुळेच
आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी, अनेक घडामोडी घडत असतात. याचं सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला मी सांगते. जेव्हा आपल्या दुधाचं दही होतं, आपोआप होतं. म्हणजे दूध आणलं आपण, चांगलं तापवून ठेवून दिलं आणि ते चुकून बाहेर राहिलं. स्पेशली तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा अनुभव घेतला असेल. सकाळी तापवलेलं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं नाही थोड्या वेळानंतर, तर 4, 5, 6 तासानंतर तसंच ते बाहेर राहिलं तर ते खराब होऊन जातं. आपोआप ते नासतं. तुम्ही त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाहीये ना, तुम्ही त्याच्यात लिंबू पिळलाय ना, त्याच्यामध्ये काही पडलंय, पण ते आपोआप नासतं कारण की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची जास्त उथलपुथल झालेली असते. तुम्ही त्याला म्हणजे थंड याच्यामध्ये ठेवलं किंवा पाण्यामध्ये ठेवून दिलं ते पातेलं तर त्याचा वेळ वाढतो. पण आज सकाळी तापवलेलं दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं, उद्या सकाळी तसंच काढलं तर ते नक्की खराब होतं. उन्हाळ्यामधलं म्हणते मी. त्याचं कारण असं आहे की आजूबाजूचं तापमान हे खूप जास्त असतं. काही सूक्ष्मजीवांच्या वाढीकरता जे फेव्हरेबल कंडिशन्स आहेत, त्या कंडिशनमध्ये आपण गेलो की आपल्याला त्यांची जास्त उत्पत्ती झालेली दिसते. उदाहरणार्थ पावसाळा, सूक्ष्मजीवांचा आवडता ऋतू. खूप लोकांना पावसाळा आवडतो, तसा खूप सूक्ष्मजीवांना पण पावसाळा फार आवडतो. अनेक सूक्ष्मजीवांच्या पुनरुत्पादनाचा खूप मोठा रेट त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण ते उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये असतात का? असतात ना, पण कमी असतात. ज्या वेळेला ह्यांना आपण पावसाळ्यामध्ये बघतो तर आपण वैतागून जातो आणि अशा प्रकारचे डिसीजेस असतात. खरं तुम्हाला उदाहरण सांगते मी. माझ्याच घरातलं उदाहरण आहे. तेव्हा माझा छोटा मुलगा ना तो शाळेत जात नव्हता. 1-1.5 वर्षाचा काहीतरी होता आणि मोठा मुलगा शाळेत जायचा. तर पावसाळा तुम्हाला माहिती आहे रोगट ऋतू असतो. शाळेमध्ये सगळ्या मुलांना सर्दी खोकले चालूच असतात. एकाला सर्दी झाली की त्याच्यामुळे दुसऱ्याला होतं, दुसऱ्याला झालं की त्याला सगळा वर्ग आजारी पडतो. तर मोठा मुलगा जो होता माझा तो शाळेतनं घरी आला तर म्हणाला, "आई मला ना घशामध्ये खूप दुखतंय." म्हटलं, "ठीक आहे अरे बाळा, आता पावसाळा आहे, सर्दी खोकले होणारच आहेत. गरम पाणी पिऊया आपण. तुला मी कफ सिरप देते आणि असं वाटलं की बरं होत नाही तर आपण डॉक्टरकडे जाऊ." म्हणाला, "ठीक आहे." त्याने औषध वगैरे घेतलं. तर म्हणाला, "माझ्या ना गुडघ्याला खूप खाजवतंय आणि माझ्या घशामध्ये खूप दुखतंय." 2-3 दिवस त्याला ते कफ सिरप दिलं. सर्दीची स्टेजेस असते ना ती. तर त्याने औषध वगैरे घेतलं, तो बरा झाला. झालं त्याची शाळा सुरू झाली नेहमीसारखी. त्याने सुट्टी पण नाही घेतली. तो शाळेमध्ये गेला होता. पण 3-4 दिवसानंतर त्या छोट्या मुलाला हाताला आणि पायाला एकदम बारीक फोड. तोंडामध्ये लाल, जीभ एकदम त्याची लाल चुटूक झाली होती. त्याला काही खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. त्याला पाणी पिता येत नव्हतं आणि कंटिन्युअसली त्याचं इतकं रडणं सुरू होतं. म्हटलं, "काय झालंय काय पण ह्याला? हे काय झालंय?" तेच कळत नव्हतं. आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, "हा जो रोग आहे याला म्हणतात हँड, फूट, माउथ." म्हटलं, "काय? हा कसला रोग आहे आता? मला त्याचं नाव पण माहित नाही." ते म्हणाले, "पावसाळ्यामध्ये छोट्या मुलांना होतो आणि याची सध्या साथ सुरू आहे." म्हटलं, "अहो याला कसली साथ? हा तर घरी आहे. हा काही शाळेवेळेत जात नाही. 1.5 वर्षाचा मुलगा आहे हा." म्हणाले, "पण तुमच्या घरात दुसरं कोणी जात असेल ना?" म्हटलं, "मोठा मुलगा जातो पण त्याला काही झालं नाहीये." मला म्हणाले, "कसं शक्य आहे? त्याला काही त्रास होत होते का?" मला म्हटलं, "हो, त्याला ते 4-5 दिवसापूर्वी सर्दीसारखं झालं होतं. म्हणत होता माझा घसा-बिसा दुखतोय." त्याला मी दिलं कफ सिरप. मग म्हणाले, "अहो, तुम्ही त्याला जे कफ सिरप दिलत आणि तुम्हाला जी सर्दी वाटली, ते हँड, फूट, माउथचेच जर्म्स होते. ते त्याच्याकडनं ह्याच्याकडे आले. त्याला पण माहित नव्हतं ना. मला माहिती होतं की असा कुठला रोग असून त्याला तशी काही लक्षणं पण दिसत नव्हती. तो आपला छोटा भाऊ म्हणून त्याला चिटकून झोपला होता. त्याच्याकडनं ह्याच्याकडे जर्म्स गेले. पण हा लहान असल्यामुळे त्याच्यावर एवढा इम्पॅक्ट झाला. सिरियसली माझ्या आयुष्यामधले ते भयंकर 6-7 दिवस होते. म्हणजे बिंग अ मदर एका छोट्या बाळाला किती त्रास होतो, की त्याला काही पाणी पिता येईना त्या मुलाला 4-5 दिवस त्याने ना काही खाल्लं, ना काही प्यायलं आणि कंटिन्युअसली त्याचं तोंड असं उघडलेलं होतं कारण की त्याला जळजळ करत होतं. तोंडामध्ये तर आपण काही औषध लावू शकत नाही. पूर्ण तळहात, तळपाय लाल चुटूक, आतमधून लाल पुळ्या आणि त्या फुटत नाही, काही करत नाही आणि आतमधून ठस जळजळ करून तो हातपाय आपटायचा जमिनीवरती आणि आम्हाला कळायचं नाही की हा असं काय करतोय. मग त्याला ते लोशन वगैरे दिलं होतं. अंघोळ झाल्यावरती हे पूर्ण अंगाला लावायचं, क्रीम लावायचं, पावडर लावायचं. अंघोळीचा साबण वेगळा दिला होता. तोंडातनं औषधं दिली होती. तोंडाला, घशाला लावायला क्रीम दिल्या होत्या.
बापरे 4-5 दिवस त्याची हालत खूप खराब झाली. आणि मग त्याच्यानंतर आपोआप ते सगळं कमी कमी व्हायला लागलं. आणि तुम्हाला त्याच्यावरून आणखीन एक विचित्र गोष्ट सांगते, तो तर बरा झाला. त्याच्यानंतर माझ्या दोन्ही तळहातावरती त्याचे छोटे छोटे 2-2 फोड आले. आणि जिथे ते फोड होते, मी तुम्हाला देवाशपथ सांगते, एवढी जळजळ करत होती माझी स्किन त्या फोडांच्या खाली. त्यावेळेला मला समजलं एवढ्याशा बाळाला पूर्ण तळहात, पूर्ण तळपाय, पूर्ण घसा, त्याची जीभ, बापरे कसं त्याने सहन केलं असेल ते. तर हे जे सूक्ष्मजीव असतात इतके त्रासदायक असतात, जे आपल्याला त्रास देणारे, आपल्याला रोग निर्माण करणारे जे सूक्ष्मजीव असतात, हे अतिशय त्रासदायक म्हणजे उपद्रवी असतात. पण सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आपण अशा सगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो. चांगले कोणते, वाईट कोणते, जे वाईट आहेत त्यांना संपवायचं कसं, किंवा आपल्याला त्याचा कमीत कमी त्रास होईल असं औषध कसं बनवायचं, आणि जे चांगले आहेत त्यांचा आपण इंडस्ट्रियल यूज कसा करून घ्यायचा. बरोबर. स्वतःला जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा समजतं की बापरे ही काय भयानक गोष्ट आहे, जशी मला झाली. आणि मग मी जेव्हा घरात सांगितलंय मला पण तशाच पुळ्या आल्यात, तेव्हा माझ्या घरातल्या लोकांनी काय म्हटलं माहितीये, तू पण अजून लहानच आहेस त्याच्यामुळे तुला हे झालंय. म्हटलं स्वाभाविक आहे, ते होणारच आहे, मी अजून लहान आहे. पण सांगायचा मुद्दा असा की असे आपल्या आजूबाजूला अनेक चित्रविचित्र रोग असतात जे आपल्याला माहितही नसतात, आणि ते निर्माण करणारे हे सूक्ष्मजीव खरं तर आपले मित्र पण आहेत आणि आपले शत्रू पण आहेत. आणि आपल्याही जन्माच्या खूप आधीपासून आणि आपल्या जन्माच्या खूप नंतर, आपल्या मृत्यूनंतर पण राहणार आहेत. रॅदर आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचे विघटन करणारे पण सूक्ष्मजीवच असतात. त्याच्यामुळे ते आर ओमनी प्रेझेंट. त्याचा ह्या शब्दाचा अर्थ आहे ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र असतात, सर्वत्र, अत्र तत्र सर्वत्र. यू कांट स्टॉप एनी प्लेस फ्रॉम देअर इन्व्हेन्शन. ते तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही, ते सगळे असतात. मग आपण ह्या सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करताना उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि त्याची उत्पादने अशा 3 टप्प्यात त्याचा अभ्यास करणार आहे. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. काही आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांची संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतो. मुलांनो, मी ना इंग्लिशचं बुक ओपन करते, दॅट इज सिम्पलर, आणि त्यातनं मी तुम्हाला मराठी सांगू शकते. पण इंग्लिश मधनं हे सगळं वाचणं आणि तुम्हाला कॉम्प्लिकेट करून सांगणं हे काही अर्थ नाहीये. वेट फॉर 1 मिनिट, लेट मी ओपन द बुक. असंही आपण इव्हिनिंग बॅच मध्ये इंग्लिशचंच पुस्तक रेफर करतो. मगाचं जे आपलं होतं ते त्याच्यामध्ये असंही एंड होता ना, मॅमेलिया आणि एव्ज. तर म्हणून मी विचार केला की चला आपण त्याचा शेवट बघूया. पण नवा लेसन तर मी मायक्रोचा ह्याच्यामध्ये सुरू करणार आहे. वेट फॉर जस्ट अ मिनिट. I'm opening that. स्क्रीन शेअर करते. ऑलराईट, चला. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स ह्या 3 गटामध्ये याचा अभ्यास आपण करणार आहे. नाउ व्हॉट इट इज. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? द ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोटोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed. It is called as applied microbiology. याचा अर्थ काय आहे? अप्लाइड या शब्दाचा अर्थ आहे की त्याचा वापर करणार, आपण त्याला वापरतोय. कशाला वापरतोय? ह्या मायक्रोबायोलॉजीला, सूक्ष्मजीवशास्त्राचा आपण वापर करतोय. कशासाठी करतोय? कुठल्या तरी प्रोटीनच्या किंवा एखाद्या मॉलिक्युलच्या किंवा एखाद्या प्रोडक्टच्या बनवण्याकरता त्याचा आपण वापर करतोय. ठीक आहे. This study is used for society and various products like food and medicines are produced on large scale with the help of microorganisms. मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स बनवणे आणि त्यांच्यापासून अन्न आणि औषधांची निर्मिती करणे याच्यामध्ये याचा वापर होतो. तुम्ही म्हणाल अन्नाच्या याच्यामध्ये काय याचा वापर होतो? आपण रेडीमेड इडलीचं पीठ विकत आणतो किंवा रेडीमेड दही, आपण योगर्ट विकत आणतो, बरोबर? किंवा यीस्टच्या पावडर्स आपण आणतो, त्यात ब्रेड मध्ये टाकतात, पिझ्झा मध्ये टाकतात आणि त्याचे
मऊ स्पॉन्जी त्याचे ते प्रोडक्ट्स बनतात. तर ते कशामुळे बनतात? दॅट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये आपण त्या मायक्रोब्सचा वापर करून ते प्रोडक्ट्स बनवतोय, मोठ्या प्रमाणात बनवतो. आता विचार करा तुम्ही, ब्रेड बनवण्याच्या कंपन्यांमध्ये रोजच्या रोज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेडचे पॅकेट्स बनवतात आणि ते सगळीकडे वाटतात, तरीही खूप ठिकाणी ते कमी पडतात. याचा अर्थ असा आहे की अन्नाची निर्मिती आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रोडक्टची खूप मोठी मार्केट आहे, खूप मोठी डिमांड आहे आणि ती भागवण्याकरता या प्रोडक्टचा वापर केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण हे इडल्या बिडल्या फार रोज खात नाही, पण साऊथ इंडियन लोकांच्या घरामध्ये किंवा आपण त्यांच्या फूडमध्ये, जसं आपल्याकडे भाकरी किंवा पोळी हे मुख्य अन्न आहे, तसं त्यांच्याकडे इडली आणि डोसा हे मुख्य अन्न आहे. आपल्या घरी आपण कंटाळा आला की पोहे, उपमा, चिवडा, रिशिरा असं काय काय करतो की नाही, भजी करतो. कशा करता? ब्रेकफास्ट करतात. त्यांच्याकडे कंटाळा आला की इडली करतात आणि त्याचा कंटाळा आला की डोसे करतात आणि त्याचा कंटाळा आला की उत्तपे करतात आणि त्याचा कंटाळा आला की अप्पम करतात. पीठ एकच आहे, त्याच्यापासून बनलेल्या गोष्टी फक्त वेगवेगळ्या. तुम्हाला मज्जा सांगते, खरी खरी मजा. साऊथला तुम्ही कधी फिरायला गेलात ना, तर तुम्ही ज्यांच्या बरोबर फिरणार, ते तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे ते जे कोणी असतील, त्यांच्या घरामध्ये सांबार, रस्सम, राईस, इडली, डोसा, चटणी खूप टेस्टी असतं बरं का. मला स्वतःला खूप आवडतं साऊथ इंडियन फूड, पण मी सांगते तुम्हाला मजा, हे सगळं घरी बनतं. आणि तुम्ही तिथल्या हॉटेल्समध्ये गेलात ना, तर तुम्हाला राईस प्लेट मिळते किंवा तुम्हाला इडली डोसा मिळतो. ते पण ब्रेकफास्टचे मेनू आहेत, इडली डोसा, मेदू वडा, ते फक्त ब्रेकफास्टला मिळतात. दुपारी जेवायला राईस, कर्ड, रस्सम, सांबार एवढंच मिळतं आणि वेगवेगळ्या भाज्या त्याच्याबरोबर. म्हणजे त्यांचं मुख्य अन्न तांदूळ आणि तांदळापासून निर्माण होणारे पदार्थ आहेत. आणि आपल्याला घरात कंटाळा, आपण म्हणतो अरे आज घरात जेवून कंटाळा, आपण हॉटेलला जाऊया. आपण हॉटेलमध्ये काहीतरी वेगळं मागवतो. तिथले लोक घरी पण तेच खातात आणि हॉटेलमध्ये पण तेच खातात, कारण हॉटेलमध्ये पण तेच मिळतं आणि त्यांना बोर पण होत नाही. पण सांगायचा मुद्दा असा, म्हणून तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पदार्थ बनवले जातात. आणि इडलीचं पीठ बनवणं ही स्वतःच एक मायक्रोबायोलॉजिकल प्रोसेस आहे, बरोबर की नाही? दुधाचं दही बनवणं आणि इडलीचं पीठ बनवणं, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सच खरे हिरो असतात, ते सगळं बदलून टाकतात. मग आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. हे तर अप्लाइड आहे, तुम्ही त्याचा वापर करून त्याचा काहीतरी बनवताय मोठ्या स्केलवर, तुम्हाला त्यातनं पैसे मिळतात. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी काय करते? This science is related to the commercial use of microbes, in which various economic, social, and environmental related processes and products are included. Various microbiological processes useful for this purpose are carried out. Microbiological cleaning म्हणजेच काय? तुम्हाला एखाद्या पाण्याचं स्वच्छता करायची आहे, मग त्याच्यामध्ये असे मायक्रोब्स टाकायचे जे आपोआप पाणी क्लीन करतात, त्यातले सगळे जर्म्स, बॅक्टेरिया खाऊन टाकतात, कारण ते त्याचं अन्न असतं आणि अशा पद्धतीने ते पाणी शुद्ध होऊन जातं. कचरा जमा झालेला आहे एखाद्या ठिकाणी, त्याला तुम्हाला क्लीन करायचंय, तर तुम्ही त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की मायक्रोबायोलॉजिकल डिग्रेडेशन, बरोबर, ह्याच्यामधनं आपण त्याला करून घेऊ शकतो. अशा इंडस्ट्रियल प्रोसेसेस करणाऱ्या खूप साऱ्या कंपनीज असतात. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस वेगवेगळ्या प्रकारच्या, ब्रेड, चीज, वाईन वगैरे, एन्झाईम्स बनवणं, न्यूट्रिएंट्स बनवणं, मेडिसिन बनवणं, हे सगळं इंडस्ट्रियल यूजमध्ये. इंडस्ट्री आणि अप्लाइड खरं तर एका याच्याच दोन म्हणी आहेत. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही त्याला अप्लाय करणार, फक्त मोठ्या स्केलवरती बनवणार. आता आपल्याला बघायचंय की प्रोडक्ट्स कोणते कोणते असतात जे मायक्रोबायोलॉजिकल प्रोडक्ट म्हणून आपण अभ्यासू शकतो. एक तर आहे डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दुग्धजन्य पदार्थ. Since ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. म्हणजे गाईचं, म्हशीचं, बकरीचं जे कुठलं दूध आपल्याकडे असतं, त्या दुधापासून दही बनवणं, दह्यापासून ताक बनवणं, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपापासून आपण अनेक पदार्थ बनवतो. हे तर आपली रेग्युलर प्रोसेस, ती आपण घरी पण करतो. पण त्याच दुधाला काय बरं म्हणतो, लिंबू पिळून दूध नासवणं किंवा त्याला फाडणं आणि त्याच्यामधनं जे काही आपल्याला प्रोटीन्स मिळतात, त्याचं काय असतं ते, पनीर, चीज,
हे प्रोडक्ट्स बनवणं, क्रीम वेगळं काढणं, केफीर बनवणं, योगर्ट पण एक प्रकारचं दहीच असतं. अशा अनेक पद्धतीचे दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम प्रोडक्ट्स बनवणं, मिल्कशेक बनवणं, बरोबर, किंवा ते ताकाचे पाऊच मिळतात आजकाल, मसाला ताक पॅकेज्ड असतं ते, असे सगळे पदार्थ बनवणं म्हणजे डेअरी प्रोडक्ट्सचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो. वॉटर कंटेंट अँड ऍसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट्स अँड टेक्स्चर, टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ह. दुधापेक्षा दही आंबट आहे, दह्यापेक्षा ताक पाचक आहे, आणि बटर आणि चीज यांचा वापर आपण टेस्ट एन्हान्सर आणि प्रोटीनचे पदार्थ म्हणून करतो. योगर्ट आणि दही हे नॅचरल काय बरं म्हणतो आपण, पोटासाठीचे चांगले असे प्रोबायोटिक्स आहेत, त्याला प्रोबायोटिक म्हणतात. म्हणजे पोटामधल्या गुड बॅक्टेरियाज ना ते चांगलं ठेवतं, वाढवतं, नरिश करतं. म्हणून त्याला आपल्याकडे फार पूर्वीपासून बघा, आपल्याकडे जेवताना दुपारच्या जेवणामध्ये जेवताना सगळ्यात शेवटी भात घेतला की त्याच्यामध्ये दही टाकायचं, दही भात खायचा, दही भाताने जेवणाचा शेवट करायचा, असा एक प्रघात होता. रोज थोडंसं दही खाल्लं जेवणामध्ये की आपोआप आपल्या पोटामध्ये त्याचे गुड बॅक्टेरिया येतात, सगळं अन्न पचतं, बरोबर. आणि पूर्वीच्या काळी जेवण हे घरी बनवलेलं असायचं, हेल्दी असायचं, ताजं असायचं आणि सीझनल असायचं. म्हणजे ज्या वेळेला ज्या भाज्या येतात त्याच त्या असायच्या. त्याच्यामुळे लोकांना असे कुठलेही विनाकारणचे त्रास नव्हते. वजन वाढलंय, पचतच नाहीये वगैरे असे कुठलेही त्रास तेव्हा नव्हते. त्याच्यातही बरोबर ताक किंवा दूध घेण्याचा प्रकार आपल्याकडे खूप पूर्वीपासून भारतीय जेवणामध्ये, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये तर 100% आहेच. त्याच्यामुळे बघा ना, आपले आजी आजोबा आपल्यापेक्षा आणि आपल्या आईबाबांपेक्षा पण स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे. तर आता योगर्ट प्रोडक्ट्स. योगर्ट, इट इज द मिल्क प्रोडक्ट प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलस हा तो मायक्रोब आहे. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क to be fermented for industrial production of yogurt. Milk is boiled, and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. म्हणजे एकाच एक प्रमाणामध्ये स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुएकी हे 2 प्रकारचे मायक्रोब्स त्याच्यामध्ये टाकतात. लॅक्टिक ऍसिड इज फॉर्म्ड ड्यू टू स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकसमुळे काय होतं, लॅक्टिक ऍसिड बनतं. ऍसिडमुळे काय होतं, दूध फाटतं आणि त्याचं काय होतं, दही बनतं. ठीक आहे. that makes the proteins to gel out, that gives dense consistency to yogurt. Acetaldehyde like compounds are formed due to lactobacilli. आता ह्याच्यामुळे काय झालं, लॅक्टिक ऍसिड बनलं. याच्यामुळे काय बनतं, अल्डिहाइड बनतं, ऍसिटाल्डिहाइड. दॅट गिव्स कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगर्ट. म्हणजे नुसतंच ते आंबट होऊन उपयोग नाहीये, त्याला एक अशी विशिष्ट चव यायला पाहिजे जी या ऍसिटाल्डिहाइडमुळे येते आणि जी लॅक्टोबॅसिलस टाकतात. ठीक आहे. Nowadays, various fruit juices are mixed with yogurt to impart different flavors. Example, strawberry yogurt, banana yogurt, etc. योगर्ट म्हणजे दही नाहीये, तो दह्याचा भाऊ आहे. दही कसं बनवलं जातं हे आपल्याला दिलंय का? दह्यासाठी बघा, इट इज फर्मेंटेड विथ हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. फक्त दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस टाकला की आपलं दूध लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच काय, त्यातले मिल्कचे प्रोटीन एकत्र येतात आणि त्याच्यातनं आपल्याला दही मिळतं. ठीक आहे. आणि मग त्याला चेंज करून त्यात फ्लेवर वगैरे ऍड करून आपल्याला त्याच्यातनं बटर पण मिळवता येतं. ही पहिली प्रोसेस होती दह्याची. योगर्ट आपण बघितलं, त्याच्यामध्ये 2 आपण मायक्रोब्स टाकतोय, स्ट्रेप्टोकोकस आणि लॅक्टोबॅसिलस. मग बटर. बटर कसं बनवतात? 2 टाइप्स ऑफ बटर like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for production of cultured variety. सोपं आहे ना, बटर बनवायला पण वेगवेगळे मायक्रोब्स टाकतात. त्याचे पण 2 प्रकार आहेत. स्वीट क्रीम म्हणजे गोडसर बटर आणि कल्चर्ड प्री प्रोडक्ट. कल्चर्ड, ठीक आहे. स्वीट क्रीम आपण जे वापरतो की नाही, बटर त्याच्यामध्ये असतं. अशा पद्धतीने ते आपण वापरू शकतो. मग हे चीज. चीज हा 4था प्रकार आहे. पिझ्झावर चीज टाकतात
आणि ते चीजचे स्लायसेस करून खातात. तर हे काय असतं? इट इज प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम abundantly अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये जे काही गाईचं दूध असतं जमा केलेलं, अनेक ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मध्ये गाईचं दूध हे मिळवलं जातं आणि त्याच्यामधनं काय केलं जातं? हे चीज बनवलं जातं. फर्स्ट chemical and microbiological tests of milk are performed. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris and Streptococcus thermophilus are mixed with milk. ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस म्हणजे लॅक्टोज शुगर कन्वर्ट करणारे बॅसिलस ही प्रजाती आहे, आणि लॅक्टिस क्रेमोसिस हे त्याचे 2 सब टाइप्स आहेत. हे ते टाकले जातात आणि स्टेप्टोकोकस थर्मोफिलस वरचा हा पण टाकला जातो. इट इम्पार्ट सोरनेस टू द मिल्क. थोडासा आंबटपणा येतो. आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर म्हणजे व्ही किंवा वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. म्हणजे काय? आपल्या दह्यामधलं किंवा योगर्ट मधलं जे काही व्हे म्हणजे काय? थोडस पातळ पातळ पाणी असतं बघा दह्यातलं, तसं ते काढून टाकलं किंवा ते घट्ट घट्ट पाड उरतो. An enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. However, an enzyme protease obtained from fungi is used at present to produce vegetarian cheese. चीजचे पण प्रकार आहेत, व्हेज नॉन व्हेज. व्हेजिटेरियन चीज कसं मिळतं? या फंगस पासून मिळतं. हे फंगस काय करतं? त्याला त्याचे एन्झाईम आहे रेनेट नावाचं, तर त्याच्यामध्ये टाकलं जातं. हे गायीच्या एलिमेंटरी कॅनल म्हणजे गाय असतं की नाही, कॅटल, त्याच्या एलिमेंटरी म्हणजे पोटामध्ये हे एन्झाईम असायचं. त्याच्याऐवजी आपण हे फंगस मधनं पण काढू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याचे टाकू शकतो. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम द योगर्ट विच हॅज सम अदर युजेस. Then process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting, and mixing of essential microbes, pigments, and flavors. Then cheese is pressed and cut into the pieces and stored for ripening. म्हणजेच काय? ह्याला कट करून पीसेस बनवून स्टोअर केलं जातं. रायपेनिंग म्हणजे पिकणं, म्हणजे मुरणं. जास्त दिवस ठेवलं की त्याच्यामध्ये तो एक प्रकारचा त्याचा टेक्स्चर येतो, त्याला एक प्रकारचं चीज जे आपण म्हणतो ना, थोडंसं आंबटसर असतं, ते जसं बनतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. पण तरी पण डेअरी प्रोडक्टची एक स्वतःची शेल्फ लाईफ असते. त्याला तुम्ही जास्त वेळ ठेवलं किंवा असं थंड याच्यात नाही ठेवलं तर ते लवकर खराब होतं. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन इज एसेन्शियल ॲज बॅक्टेरिया कॅन बी अटॅक्ड बाय व्हायरसेस. म्हणजेच काय? ह्याच्यामध्ये आपण जे बॅक्टेरिया टाकतो ते आपल्याला पाहिजेत आणि ते बॅक्टेरिया खराब होऊ नये आणि त्यांना व्हायरसने अटॅक करून मारून टाकू नये आणि आपलं प्रोडक्ट खराब होऊ नये म्हणून खूप क्लीनलीनेस आणि स्टेरिलायझेशन म्हणजे मायक्रोब्स नाहीच यायला पाहिजे अशी कंडिशन तिथे मेंटेन केलेली असते. हेन्स व्हायरस रेजिस्टन्स व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप्ड. मग असेच बॅक्टेरिया बनवायचे जे व्हायरसला मारून टाकतील. Recently, use of mutant varieties of bacteria has been increased. Artificially, some strains are developed that will help to avoid unnecessary steps or materials. आपण स्वतःच असे काही बॅक्टेरिया बनवलेले आहेत, त्याचे म्युटंट्स म्हणजे बदल करून, त्या बॅक्टेरियाच्या मध्ये काही बदल करून, म्युटेशन म्हणजे जेनेटिक मेकअप मध्ये बदल करून आपण असे काही त्याचे प्रकार बनवलेत बॅक्टेरियाचे, जे त्या व्हायरसेसला मारून टाकतात आणि डायरेक्ट त्यांचं काम करतात. Freshly prepared cheese is always soft. Example, cottage cheese, cream cheese, mozzarella cheese. On storing for 3 to 12 months, semi-hard cheddar cheese is formed. Whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese called as Parmesan cheese is formed. प्रत्येक चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक चीजचे वेगवेगळे उपयोग आहेत. जितके दिवस आपण त्याला ठेवणार, फ्रीज करून ठेवणार, तितकं ते राईपन होईल, म्हणजे तितकं ते मुरेल आणि मग त्याचा वापर बदलेल. ठीक आहे. पुढे आहे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स तुम्ही ती ऍड बघितली असेल, योगर्ट प्रोबायोटिक्स किंवा कर्ड आणि काय बरं त्याचं नाव असतं रे, ती याकूल्ट नावाचं एक प्रोडक्ट आहे.
तुम्ही म्हणाल तुम्ही काय त्याची ऍड करताय का? ऍड नाही करत आहे, पण त्याची ऍड आहे. शिल्पा शेट्टी येते त्याची ऍड करत असते ती पोटामध्ये. आपके पेट के गुड बैक्टीरिया को आपको अच्छे से रखना है तो आपको हर रोज याकुल्ट पिना पडेगा. आता काय काय सांगत असते, पण त्या याकुल्टचा अर्थ काय आहे? ते एक प्रकारचं प्रोबायोटिक आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असले पाहिजे पोटामध्ये ते टाकले जातात. बघा, these are also milk products but contain active bacteria. Example, Lactobacillus acidophilus, Lactobacillus ceci आणि Bifidobacterium bifidum. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of microbes, helping the digestion and decrease the population of harmful microbes. म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे काही दुष्ट त्रास देणारे क्लॉस्ट्रिडियम सारखे हार्मफुल मायक्रोब आहेत त्यांना ते मारतं आणि चांगल्या आपल्याला पचनात मदत करणाऱ्या मायक्रोब्सची संख्या वाढवतं. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाईक योगर्ट, केफीर, नंतर सॉक्रेट किंवा पिकल ऑफ कॅबेज. म्हणजेच काय? कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, त्याचं लोणचं, डार्क चॉकलेट, मिझो सूप, नंतर आहे पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गे, त्याच्यापासून बनवलेलं फूड लाईक स्पिरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गे एक्सेट्रा. आपण हे काही अल्गे बिल्गे आपल्याकडे खात नाही, पण बाकी बऱ्याच कंट्रीज मध्ये ते सुशी नावाचं काही फूड असतं, त्याच्यामध्ये शेवाळं वगैरे अशा काही काही गोष्टी टाकून भात खातात. सो अनेक फूड प्रोडक्ट्सच्या व्हरायटीज मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये टाकल्या जातात जे आपल्या शरीराला चांगले आहेत आणि पचनाला मदत करतात. Why the probiotics have developed much importance in recent days? These products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities. They improve resistance and lower the ill effects of harmful substances. They are formed during metabolic activities. Useful microbes become inactive due to antibiotics. So probiotics make them active again. आपण काय काय खातो, वेळेवर जेवतो, कधी जेवत नाही, कधी आपल्याला ऍसिडिटी होते, या सगळ्यामुळे आपल्या डायजेशन मध्ये खूप मोठा परिणाम होतो. पण त्याला रिपेअर करण्याकरता प्रोबायोटिक आपली मदत करतात. आपण प्रोबायोटिक खाल्ले पाहिजे का? नक्की खाल्ले पाहिजे. हे मार्केटमध्ये मिळतात ते सगळे घेतले पाहिजे का? तुमची चॉईस आहे. पण आपल्याकडे जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, एक नॅचरल प्रोबायोटिक ज्याचं नाव आहे दही, हे पूर्वापार खाल्लं जातं आणि ते अतिशय उपयोगी असतं. ब्रेडचा पाठ आपण पुढच्या वेळेला सुरू करूया. आज आपण इकडे थांबूया. आपण बरंच काही बोललोय, धडा काही फार मोठा नाहीये. या 4-5 गोष्टी झाल्या की हा लेसन आपला इझिली संपून जाईल. ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे ह्या सगळ्या मायक्रोब्सची नावं लक्षात ठेवणं. ठीक आहे? त्याचं स्वतःचं एक टेबल बनवा आणि स्वतः लक्षात ठेवा. चला, भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. गुड नाईट.